नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणीसाठी मोठा धक्का बसलेला आहे. मोठी बातमी आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये मोठा बदल झालेला आहे. आता 2100 रुपये नाही तर 1500 रुपये मिळणार. 6वा हप्ता जो आहे तो 1500 रुपये मिळण्याची शक्यता आहे. काय आहे नेमकी बातमी? कोणाला मिळणार 1500 रुपये, कोणाला मिळणार 2100 रुपये? ही तर मोठी आता एक बातमी आलेली आहे. घोषणा झालेली आहे. 2100 रुपयाची नवीन तारीख सुद्धा समोर आलेली आहे. आज आहे 25 नोव्हेंबर. तुम्ही बघत आहात मराठी इन्फॉर्मेशन सेंटर युट्यूब चॅनल. पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच महत्त्वाच्या आणि कामाच्या व्हिडिओसाठी आपण सगळ्यात लवकर आधी माहिती घेऊन येत असतो. तर सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे, लक्षात घ्या आत्ताच्या क्षणाची. लाडकी बहीण योजनेमध्ये झालेला आहे मोठा बदल. आता 2100 नाही तर पुढचा 6वा हप्ता जो येणार आहे तो येणार आहे 1500 रुपये. पुढचे जे हप्ते आहेत ते 2100 मिळणार का, या संदर्भात मोठा आता इथे संभ्रम निर्माण झालेला आहे. मोठी घोषणा झालेली आहे. तिथं आता 2100 रुपयाची नवीन तारीख सुद्धा तिथं डिक्लेअर झालेली आहे. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये सगळ्या लाडक्या बहिणी आता आपल्या जो 6वा हप्ता आहे त्याची वाट बघत आहेत. आणि वाट बघत असतानाच एक मोठी बातमी आता पुढे आलेली आहे. ज्या महिलांचे राहिलेले पैसे आहेत 7500, ते पहिले 5 हप्ते आहेत, त्या 5 हप्त्यातले काही महिलांचे पैसे तिथं राहिलेले आहेत. परंतु अशा अजून काही भरपूर महिला आहेत ज्यांचं अजून एकही हप्ता आलेला नाही. तर अशा महिलांचे सुद्धा किती पैसे येणार, मग त्यांचे पैसे वाढवून येणार का, त्यांचे काय होणार, या सगळ्या गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वप्रथम सर्व माता भगिनींना माझं एक नम्र विनंती आहे की पूर्ण व्हिडिओ पाहावा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती आपल्या या युट्यूबच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा, म्हणजे त्यांना पण या अपडेटची माहिती मिळणार आहे. आणि पुढे जे 3 ते 4 महत्वाचे कामं तुम्हाला करायची आहे ते सांगणार आहे, कारण महत्वाच्या तिथं बँक संदर्भात सुद्धा काही खाती आहेत, तीच खाती चालणार आहेत. हेही तुम्हाला मी सांगणार आहे कोणती खाती इथं चालणार आहेत, कोणती खाती चालणार नाहीयेत, या संदर्भात सुद्धा मोठी अपडेट आता आपल्या समोर आलेली आहे. तर चला सुरुवात करूया व्हिडिओला कुठलाही उशीर न करता. लक्षात घ्या, लाडकी बहीण आनंदाची एक बातमी आहे, एक आनंदाची बातमी आहे, एक वाईट बातमी आहे. पहिले आपण आनंदाची बातमी घेऊया, नंतर वाईट बातमी घेऊया. आनंदाची बातमी आहे की या तारखेपासून लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये. मोठी अपडेट समोर आलेली आहे. आता लक्षात घ्या, हे जे वृत्तपत्र आहे हे सकाळ या वृत्तपत्रातून आपण घेतलेले न्यूज आहे. आता आपण जर बघितलं तर आपण जे काही माहिती देत असतो ती पूर्ण माहिती ही पुराव्यासहित देत असतो. तुम्हाला माहिती आहे आपल्या इथं कुठलीही माहिती विदाऊट पुराव्याशिवाय आपण देत नाही. खऱ्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लक्षात घ्या, पहिली गोष्ट जी आनंदाची बातमी आहे ती म्हणजे लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार आहेत. परंतु या तारखेपासून, आता मी तारीख सुद्धा तुम्हाला सांगत आहे, कोणती तारीख आहे ती, ज्या तारखेपासून तुम्हाला 2100 रुपये मिळणार आहेत. मागच्या हप्त्यांचं काय होणार आहे, आता जो 6वा हप्ता येणार आहे तो 2100 रुपये मिळणार का, ह्याच्या संदर्भात सुद्धा एक मोठी आता बातमी आपल्याकडे येत आहे. तर चला बघूया काय आहे बातमी. माहिती सरकारने लोकसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणींना सुरू केली. तुम्हाला माहिती आहे 3 महिन्यातच सोलापूर जिल्ह्यात 11 लाख महिलांसह राज्यातील 2.5 कोटी महिलांना योजनेसाठी अर्ज केलेले, आणि राज्य सरकारने त्यांना नोव्हेंबर अखेरचा लाभ विधानसभेच्या आचारसंहितापूर्वी दिला होता. म्हणजे जो नोव्हेंबरचा हप्ता तो सुद्धा तुम्हाला आचारसंहिते अगोदर दिला होता, सगळ्यांना माहिती आहे बरोबर. पण ह्याच्यामध्ये एक आता मोठी ट्विस्ट आलेली आहे, ते म्हणजे ज्यावेळेस आपली निवडणूक चालू होती, म्हणजे त्याचा प्रचार चालू होता, त्या प्रचारादरम्यान आपल्याला माहिती आहे की भरपूर माहितीचे जे नेते होते त्या सगळ्यांनी सांगितलं की आम्ही जो हप्ता आहे तो पुढचा हप्ता जो आहे तो 2100 रुपये करणार, बरोबर. तर 2100 रुपये कधी करणार, जोपर्यंत लक्षात घ्या 2100 रुपये कधी होतोय, हा एक शासन निर्णय आहे, बरोबर. हा एक काय आहे, शासन निर्णय आहे. तो असा डायरेक्ट घेता येत नाही. सध्या 1500 रुपयाला तर परवानगी आहे, बरोबर. 1500चा जो GR आहे तो आपल्याकडे तर आहेच, परंतु 2100 रुपयाचा अजून काही असा GR आलेला आहे का, नाही. कुठेही असा शासन निर्णय, त्याला GR म्हणतात मराठीमध्ये, शासन निर्णय म्हणतात, तो असा 2100 रुपये आम्ही वाढवून दिला आहे असा शासन निर्णय आतापर्यंत तरी आलेला नाहीये. तुम्ही बघितलं असेल तर आपण GR सुद्धा आपल्या व्हिडिओमध्ये दाखवत असतो, परंतु अजून मी बघितलंय पूर्ण कुठेही GR आलेला नाहीये 2100 रुपयाचा. तर जोपर्यंत, आता बघा पुढे महत्वाची बातमी आहे की निवडणुकीनंतर त्या लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याची ग्वाही दिली होती, याचा मोठा फायदा माहिती सरकारला झाला. याची अंमलबजावणी आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद झाल्यावर 21 एप्रिल पासून होण्याची शक्यता आहे. लक्षात घ्या, आता ही 21 एप्रिल पासून होण्याची शक्यता आहे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे पुढच्या मार्च पर्यंत तरी ते असं म्हणत आहेत की आता हे जे काही आहे तरतूद होणार आहे, परंतु 21 तारखेपासून 21 एप्रिल पासून पुढचे जे हप्ते ते 2100 रुपये मिळणार आहेत, तोपर्यंत 1500 रुपये मिळणार असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु मला असं वाटत नाही की लगेच म्हणजे इतक्या लांब जाईल, कारण शासन हे त्यांचंच महायुतीचं सरकार आहे. तर ते लवकरच आपलं जे काही शासन आहे ते निर्णय घेऊ शकतात. जसं त्यांचा मुख्यमंत्री जाहीर झाला
आता जो नवीन सत्ता स्थापन झालेली आहे त्याचं लगेच मुख्यमंत्री जाहीर होणार आहे. तुम्हाला माहिती आहे आज उद्यामध्ये त्याची जाहीर होऊन मुख्यमंत्री शपथविधी होईल आणि लगेच त्यांचे शासन निर्णय निघेल. एकतर तुमचा जोपर्यंत शासन निर्णय निघत नाही, लक्षात घ्या 2100 रुपयासाठी त्यांनी म्हणलेलं आहे की जे आताचं वार्षिक हे आहे इयर आहे अर्थसंकल्पीय जे अधिवेशन आहे ते माहिती तुम्हाला मार्चमध्ये होतं, नवीन तिथून एक बजेट निघत असतं. तर त्यांचं असं म्हणणं आहे की 21 एप्रिल पासून या वृत्तानुसार आपलं म्हणणं नाही, हे सकाळ जे न्यूज आहे ह्या न्यूजमध्ये आलेली गोष्ट आहे की ते म्हणतात की 21 एप्रिल पासून 2100 रुपये मिळतील. पण मला असं वाटत नाही, कारण एवढा उशीर हे सरकार लावणार नाही. लवकरच तुम्हाला 1 ते 2 दिवसामध्ये तुम्हाला तिथं GR सुद्धा पाहायला मिळेल. कारण जर GR आला तरच तुम्हाला 2100 रुपये मिळतात, नाहीतर जो 6 डिसेंबरचा हप्ता आहे फक्त पुढच्या हप्त्यापर्यंत GR येईलच, परंतु जो 6वा हप्ता आहे सॉरी 6वा हप्ता जो आहे तो मात्र मग जर GR नाही आला तर मग तुम्हाला 1500 रुपयेच मिळणार आहे. हे जे एक लक्षात ठेवायचं आहे. जोपर्यंत तुम्हाला GR येत नाही तोपर्यंत 2100 रुपये तुम्हाला तसं देता येत नाही, डायरेक्ट कोणाच्याही अकाउंटला त्यांना देता येत नाही. तर 1500 रुपये कोणाला मिळतील लक्षात घ्या. सरसकट हा GR असणार आहे, त्यामुळे संपूर्ण महिलांनाच हा पैसे इथं मिळणार आहेत. तर जोपर्यंत आता GR निघण्यासाठी त्यांना एकतर पहिला मुख्यमंत्री झाला की 2 ते 3 दिवसात ते GR काढू शकतात. आणि जर समजा त्यांनी तर काय म्हणलं होतं की नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आम्ही डिसेंबरचा हप्ता देऊ. तर आता लक्षात घ्या आज उद्या किंवा जर ह्याच्यामध्ये GR जर आला, सरकार स्थापन होऊन जर GR आला तर लगेच तुम्हाला तिथं 2100 रुपये देतील, बरोबर. जर त्यांना ह्याच महिन्यात जर तुम्हाला 2100 द्यायचे असतील तर GR लगेच काढावा लागेल. पण जर 6वा हप्ता जर 1500 रुपये द्यायचा असेल तर त्यांना ह्या आठवड्यात द्यायचा असेल तर त्यांना लगेच पैसे पाठवावे लागतील आणि GR हा मग पुढच्या महिन्यात निघेल आणि मग जो तुमचा जानेवारीचा हप्ता आहे तो मग तुम्हाला 2100 रुपये तिथे येण्याची शक्यता आहे. समजलं? या गोष्टी क्लिअर झाल्या सगळ्यांच्या? तर याच्यामध्ये काही डाऊट असतील तर नक्की विचारा. आता लक्षात घ्या, तुम्ही म्हणाल मग आमच्या मागच्या हप्त्यांचं काय बाबा, मागचे हप्ते काय? मागचे हप्ते मिळणार आहेत 7500 रुपये जे आहेत ते सगळ्यांना त्यांचे मिळणार आहेत. डिसेंबरचा हप्ता सुद्धा मिळणार आहे. माझं तर असं म्हणणं आहे की 2100 रुपये तुमच्या अकाउंटला येणार आहेत. कोणी टेन्शन घेऊ नका, लवकरच GR सुद्धा निघणार आहे. तुम्हाला तिथं लिस्ट वगैरे सगळे बॅकएंडला चालू आहे, सगळे अर्ज पडताळणी वगैरे चालू आहे. तर आपण आशा करू की आपल्या लाडक्या बहिणींना जसं लाडक्या बहिणींना पैसे येईल तसं आपण प्रयत्न करूया. जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींसाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत आणि चांगली पॉझिटिव्हिटी आपण सगळीकडे पसरवली पाहिजे. तर लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचं काय तर बँक संदर्भात जे काही अकाउंट्स आहेत ते तुमचे क्लिअर करून घ्या आणि पोस्टाचं खात्याचे सुद्धा एकदा चेक करून घ्या व्यवस्थित चालतं आहे का. सगळं ट्रान्झॅक्शन आज सोमवार आहे, आज जाऊन पटकन सगळी कामं करून घ्या. गॅस संदर्भात सुद्धा तीच सूचना आहे. गॅसला 850 रुपये येणार आहेत. फक्त पुरुषाच्या नावावरती कनेक्शन जे आहे ते मात्र तुम्हाला कनेक्शन आता ते तुमच्या महिलेच्या म्हणजे कुठल्या लाडकी बहीण जी महिला तुमच्या घरातली लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहे अशा महिलेच्या नावावरती ते गॅस कनेक्शन असणं अनिवार्य आहे. जर ते नसेल तर मात्र तिथं प्रॉब्लेम होणार आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला इथं काय करायचं आहे, दक्षता घ्यायची आहे आणि सगळ्या गोष्टी करून तुम्हाला तिथं डायरेक्ट तुम्हाला मागचे 7500 आणि आता येणारे एकतर 2100 रुपये किंवा 1500 रुपये डिसेंबर महिन्याचे सांगता येत नाही मित्रांनो. एकतर 2100 भेटतील किंवा 1500 भेटतील. दाट शक्यता तर आपण 2100 कडे नेऊया. बघूया आता काय होते. तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. काय प्रश्न असतील तर नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.